अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांच्या नक्की चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचैत्र पारायण कसं करायचं आहे, अगदी 7 दिवसाचं थोडक्यात माहिती सांगते, अगदी साधी आणि सोपी. बघा, प्रत्येकाची इच्छा असते की गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचैत्र पारायण करायचं, पण कसं करायचं हे बघा. सगळ्यात पहिलं म्हणजे काय आहे की यामध्ये काय दिलेलं आहे की गुरुचैत्र सप्ताह करताना प्रारंभ आपल्याला शुक्रवारी करायचा असतो, पण आता आपल्याला प्रारंभ कधी करायचा आहे, गुरुपौर्णिमा येते ती 29 जुलैला येते, तर आपण प्रारंभ हे 7 दिवसाचं पारायण असल्यामुळे 23 जुलैला म्हणजे गुरुवारी सुरुवात करणार आहोत. आता त्यानंतर बघा, गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय आणि कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचं नैवेद्य खाऊ घालायचं आहे. गुरुचैत्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करायचं आहे. वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. गणपती अथर्व शीर्ष वाचून मग पोथी वाचण्यास सुरुवात करावी. गुरुचैत्राचे वाचन पहाटे 3 वाजल्यापासून तर दुपारी 4 पर्यंत करायचं, पण म्हणजे शक्यतो आपण सकाळी लवकर गेलं तर अतिशय उत्तम 12च्या आत, आणि दुपारी जी 12 ते 12:30ची वेळ असते ही टाळायची आहे. ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असल्यामुळे हे वाचन बंद ठेवावे. गुरुचैत्र वाचनाच्या कालावधीत आपण परांड घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. जर बहिणीचं लग्न झालेलं असेल तर अन्न ते परांड झालेलं असतं, म्हणून ते खाण्यास चालत नाही. ह्या 7 दिवसामध्ये उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एकधान्य फराळ, म्हणजे तुम्ही जसं फक्त 7 दिवस चपाती असेल तर चपातीच खायची, त्यामध्ये बाजरीची भाकर किंवा तांदळाची भाकर किंवा भात असं खाता येणार नाही. तुम्हाला 7 दिवस चपातीच खावी लागेल. आता खाण्याच्या याच्यामध्ये तुम्हाला वांगी वर्ज करावी लागेल, कांदा आणि लसूण वर्ज करायचं आहे, त्याचबरोबर टोमॅटो वर्ज करायचं आहे. आता तुम्ही खाऊ काय शकतात की मेथीची भाजी आहे, शेपूची भाजी आहे. शेपूची भाजी जिने तर तुम्हाला ढेकर येत असेल तर तुम्ही ती खाऊ नका. तुम्ही ह्यामध्ये गवारीचे शेंगा खाऊ शकतात, दोडके आहेत, गिलकी आहेत, आपण दुधी भोपळा आहे, त्याचबरोबर शिमला मिरची आहे, भेंडी आहे, असे बरेचसे पदार्थ आपण खाऊ शकतो. 7 दिवस आपण खाऊ शकतो. कधी कधी तुम्ही एक वेळेस चहा चपाती किंवा असं खाऊनसुद्धा तुम्ही नाश्ता करू शकतात, फळं खाऊ शकतात, दूध पिऊ शकतात, दूध चपाती खाऊ शकतात. आता गुरुचैत्र वाचनाच्या कालावधीमध्ये दाढी वाढवू नये, स्वतःच्या हाताने करावी. तसेच या काळात चामड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबराचे चप्पल जोड वापरावे. गुरुचैत्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते मी की जो कोणी पुरुष व्यक्ती पारायण करतं तर त्या पारायण करणाऱ्या व्यक्तीने गुरुचैत्र पारायण करताना तुम्ही कमराचा बेल्ट आहे तो काढून ठेवायचा आहे. तुम्ही खिशात पाकिट असतं चांबड्याचं ते काढून ठेवायचं आहे, आणि ह्या दिवसामध्ये शक्यतो चांबड्याची चप्पल वापरायची नाही आहे. आता गुरुचैत्र वाचनाच्या कालावधीत जर तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी घडल्या तर बघा, मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबावर जर मृत शौच आले तर जनन शौच आले तर अशा वेळेस गुरुचैत्र दुसऱ्या कुणाकडून पूर्ण करून घ्यावे. अर्धवट करू नये. श्री गुरुचैत्र वाचनाच्या कालावधीमध्ये विटाळाला सांभाळावे. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. बघा, आता सप्ताह कालावधीमध्ये काय करायचं आहे, रोज सकाळी आणि संध्याकाळी गुरुचैत्र आपण जे काही खाणार आहोत स्वामी महाराजांना आणि गुरुचैत्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. रोज रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. दिवसभरात होणाऱ्या चुका, पाप ह्या आपल्या दूर करत असतात, नष्ट करत असतात. म्हणजे आपल्या गुरुचैत्र वाचनाच्या कालावधीत जेव्हा आपण विष्णू सहस्रनाम वाचतो ना, तेव्हा आपल्याकडून काही वाचनाची चुका झाल्या असेल तर त्या दूर होतात. आता गुरुचैत्र वाचनाची पूर्वार पद्धत काय आहे, पहिला दिवस 1 ते 9 अध्याय, दुसरा दिवस 10 ते 21, तिसरा दिवस 22 ते 29, चौथा दिवस 30 ते 35, 5वा दिवस 36 ते 38, 6वा दिवस 39 ते 43, 7वा दिवस 44 ते 53. आता गुरुचैत्र सप्ताह 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचे असतात, पण काही जण 21 दिवसामध्ये पण करतात. पण आपल्याला काय करायचं आहे, आता पारायणाच्या सांगतेच्या दिवशी म्हणजे पारायणाची सांगता आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी करणार आहोत. अर्थात त्या दिवशी आपण कोणी उपवास करतात. आता मी करते म्हणून मी तुम्हाला सांगते, कारण की मी माझ्या स्वामी महाराजांसाठी आपल्या गुरुसाठी उपवास करत असतो. ह्या दिवशी सकाळी दत्त महाराजांचा 10:30 वाजता दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही जे काही खात असाल त्या दिवशी नैवेद्य दाखवायचं आहे. पेढे वगैरे काय असेल ते तुम्ही केंद्रात मठात तिथे पण जायचं आहे. या दिवशी गुरुपद घेण्याला खूप महत्त्व आहे. आणि घरी जेव्हा आपण हे ग्रंथाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालायचं आहे. जर गाय नाही मिळाली तर तुम्ही स्वतः घेतला तरी चालेल, मग आपण भोजन करायचं आहे आणि घरातील सर्वांना पण द्यायचं आहे.
आता गुरुक्षेत्र वाचनाच्या कालामध्ये आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही. गुरुक्षेत्र हा 5वा वेद मानला जातो, म्हणून हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ हे पारायण जे कोणी करताना त्याला अनुभूतीपूर्वक साक्षात्कार येतो म्हणजे येतो, म्हणून सांगते मी. आता श्री स्वामीच्या आता गुरुक्षेत्र वाचण्या अगोदर काय, रोज स्वामी स्तवन वाचायचं आहे. त्यानंतर स्वामी समर्थांची एक माळ घ्यायची आहे. त्यानंतर गायत्री मंत्र आपल्याला घ्यायचा आहे एक माळ. हे बघा, स्वामी समर्थांची माळ, गायत्री मंत्र, आणि त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणून रोज तुमचे जे काही अध्याय आहेत ते पठण करायचे आहेत. आता गुरुचरित्र आपल्याला 23 तारखेला सुरू करायचं आहे, तर ते 29 तारखेपर्यंत हे याचे शेवट असणार आहे. तुम्ही या दिवशी समाप्ती करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी समाप्ती केली तरी चालते, ह्या दिवशी केली तरी चालते. आता गुरुचरित्र पारायण जे काही करणार आहोत आपण, जर तुम्हाला संकल्प करायचा असेल तर उजव्या हातामध्ये आपल्याला अक्षदा, तुळशीपत्र, थोडासा हळदी कुंकू घेऊन, पाणी घेऊन, आपले नाव गोत्र उच्चारून तुमचा जो काही संकल्प असेल ना तो घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला कशासाठी करायचं आहे, कोणत्या कार्यासाठी करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही संकल्प घेऊन सोडू शकतात आणि तिथून पुढे पारायण वाचायचं आहे. मनात एकच श्रद्धा असावी की महाराज आपली कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण करणार आहात. आणि जर तुम्ही स्वामींसाठी म्हणजे आपल्या गुरूंसाठी जर पारायण करत असाल तर फक्त एकच करा की म्हणजे संकल्प न करता केला तरी चालेल, आणि फक्त एकच करा की आपल्याकडून जेवढं म्हणजे सेवा होईल ना तेवढी खूप महत्त्वाची असते. आता माझ्याकडून जेवढी जमेल तेवढी मी स्वामींसाठी गुरूंसाठी करत असते. आता ह्या दिवसामध्ये जे काही पाळायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात. पण आता ह्यामध्ये तुम्ही बाहेरचं खाऊ शकता का, लोणचं नाही खाऊ शकत, आंबट नाही खाऊ शकत म्हणजे लिंबू नाही खाऊ शकत, खारी बिस्किट वगैरे हे वर्ज्य करायचं आहे. तुम्ही सरळ साधा आपल्या घरातलं खायचं आहे. आता ह्याचबरोबर महिलांनी खास करून ड्रेस किंवा म्हणजे आता साडी घातली तर चांगलं आहे, पण हातात बांगड्या घाला, डोक्याला कुंकू लावा, टिकली वगैरे लावून बसू नका, डोक्यावर पदर असतं खूप महत्त्वाचं आहे. या गोष्टी आवर्जून पाळायच्या आहेत. तुम्ही आता केंद्रात नाही होणार, हा सप्ताह नाही आहे, पण आपण गुरुपौर्णिमेला आपल्या घरीच आपल्या पारायण करायचं आहे. आणि जे कोणी यथाशक्ती तुम्ही सांगताच्या वेळेस तुम्ही जर शक्य झालं तुम्हाला एखाद्या जोडप्याला जेव घालणं तर त्याला घाला, नसेल तर तुम्ही गुरुगृही केलेलं अन्नदान किंवा केलेलं हे दान हे खूप श्रेष्ठ असतं. त्या दिवशी तुम्ही कुठल्याही म्हणजे वेबसाईटवर हे बघा, गुरुपीठ असेल किंवा त्र्यंबकेश्वर म्हणजे गुरुपीठ असेल किंवा तुम्ही गाणगापूर असेल, पिठापूर असेल, कुरवरपूर असेल, तुम्ही कुठल्याही दत्तधामावर तुम्ही वेबसाईटवरून तुम्ही तिथे दिंडोरी प्रणीतवरून तुम्ही अन्नदानासाठी पण हे करू शकतात. असं काही नाही किंवा तुम्ही तुमच्या यथा इच्छेने तुम्ही ह्या दिवशी तुम्ही केळी घेऊन जा किंवा पेढे घेऊन जा तरी चालेल. अशा पद्धतीने सांगता केली तरी चालेल. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी